जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 12वा. विवेक वैराग्य नाम. समास 8वा. काळ रूप नाम. श्रीराम समर्थ. पहा, सृष्टीच्या उगमबिंदूपर्यंत म्हणजेच अर्थामध्ये मूळ मायेपर्यंत जाण्यासाठी विवेक वैराग्याचं किती महत्त्व आहे हे आपण या विवेक वैराग्य नाम दशकामधून समजावून घेत आहोत. दृश्यात आसक्त झालेलं मन निरासक्त होण्यासाठी विषय त्यागाची अंतस्थ प्रवृत्ती निर्माण होणं किती आवश्यक आहे याचं विस्तृत चिंतन आपण मागच्या समासामध्ये केलेलं आहे. समर्थ आता आपल्या विवेकी वैराग्य वृत्तीला आणखीन सूक्ष्म करत सृष्टी उत्पत्तीचं रहस्य पुन्हा एकदा सांगत आहेत आणि त्याद्वारे काळाचं स्वरूप आपल्या समोर उलगडून दाखवित आहेत. विषय त्यागाच्या जोडीनं काळाचा महिमा एकदा का जाणून घेतला की प्रपंचात राहूनही अखंड समाधान भोगता येतं आणि भक्तीनं भगवंताची प्राप्ती करून घेता येते. या समर्थांच्या मध्यवर्ती सूत्राभोवती या समासाचं चिंतन आपण करणार आहोत. सुरुवातीला सृष्टी उत्पत्ती कशी झाली हे संक्षेपानं सांगताना समर्थ म्हणतात. श्रीराम समर्थ. मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टदेचा विस्तार, सृष्टीक्रमे आकार. आकारला म्हणजे प्रथम मूळ माया म्हणजे जगदीश्वर होता, त्यापासून अष्टदा प्रकृतीचा विस्तार होऊन यथानुक्रमे सर्व दृश्य सृष्टी स्थूल रूपाने आकारास आली. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ काहीच नाही. म्हणजे ज्यावेळी हे काहीच नव्हते तेव्हा निर्मळ गगनासारखे निराकार निश्चल परब्रह्म तेवढे एकटे एकच होते. त्या निराकाराच्या ठिकाणी काळ वेळ इत्यादी काहीच नव्हते. समर्थ काय म्हणताय त्या ठिकाणी की सृष्टीची निर्मितीची प्रक्रिया समर्थ आपल्याला ज्ञान दशकापासूनच विविध मार्गांनी आणि निरनिराळ्या दृष्टिकोनातून सांगत आलेले आहेत. त्यानुसार निर्गुण निराकार असं एकच एक परब्रह्म अखंडपणे सर्वत्र व्यापून आहे. हे तत्व आत्तापर्यंत आपल्या हृदयात घट्ट रुजलं असेलच. या तत्वात सृष्टी निर्मितीचा संकल्प उठला आणि परमात्म्यानं एकोहम बहुश्याम या स्फुरणरूपी संकल्पानुसार स्वतःला विविध दृश्य रूपात विखरून घेतलं. म्हणजेच ही सृष्टी अस्तित्वात आली. ज्या क्षणी तो संकल्प उठला त्या क्षणीच काळही अस्तित्वात आला. जसं ढग नसताना आकाश अनंत भासतं, ते निर्मळ अंतराळ असतं, तसं सृष्टी नसताना हे निर्विकारी निराकार परब्रह्म अनंत असतं. त्यामध्ये काळ आणि वेळेला स्थानच नसतं. सृष्टीचा अर्थात उपाधींचा विस्तार झाला तेव्हापासून कालगंती सुरू झाली. उपाधी म्हणजे मायाच, ते म्हणजे परब्रह्मातील जणू काही पांघरूनच आहे. उपाधी काळाच्या बंधनात येतात. काळाचे दोनच प्रकार आहेत असं समर्थ सांगताय. उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसून आला. येरवी पाहता काळाला ठावची नाही. म्हणजे उपाधीचा विस्तार झाला त्यावेळी तेव्हा काळ वेळ वगैरे दिसून येऊ लागले. उपाधी नसताना काळाला काहीही अस्तित्वच नाही. एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ. चंचळ आहे तावत काळ, काळ म्हणावे. म्हणजे एक चंचळ म्हणजे मूळ माया आणि एक निश्चळ परब्रह्म हे दोनच प्रकार आहेत. या वेगळा काळ हा तिसरा प्रकारच नाही. जोपर्यंत चंचळ आहे तोपर्यंत चंचळाच्या सापेक्षतेने काळ ही संज्ञा द्यावी लागते. बघा, समर्थ आपल्याला समजून सांगत आहेत की एक निश्चळ परब्रह्म ज्यात काळाला स्थान नाही आणि दुसरी म्हणजे माया जी काळाच्या अधीन आहे.
याहून काळाचा तिसरा प्रकार कोणताही नाहीये. चंचल अर्थात माया जोपर्यंत आहे तोपर्यंत काळ आहे, हे जाणून घ्यावे, हे जाणून असावे. आपण ज्ञान दशकामध्ये सृष्टी विकासाचा क्रम कसा असतो तो अभ्यासलेलाच आहे की निर्गुण परब्रह्मात प्रथम माया निर्माण झाली, तिच्यातून गुणमाया, गुणमायेतून त्रिगुण, तमोगुणापासून पंचभूतिक तत्व आणि त्यातूनच ही अष्टधा प्रकृती साकारलेली आहे. प्रकृतीतील आद्य तत्व आकाश, अवकाश आणि अवकाश याचाच अर्थ विलंब, काळ, वेळ. एखादी गोष्ट घडण्यासाठी अजून अवकाश आहे असा शब्दप्रयोग आपण करत असतो. म्हणजेच आकाशाच्या उत्पत्तीपासून सृष्टी आकाराला येण्यापासून काळाची मोजदाद सुरू झाली, हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. आकाश म्हणजे अवकाश, अवकाश बोलिले विलंब असं, त्या विलंब रूप काळास जाणून घ्यावे. म्हणजे आकाश म्हणजेच अवकाश होय, विलंबालाच अवकाश असे म्हणतात. काळ हा विलंब रूप आहे, त्याचे स्वरूप जाणून घ्यावे. सूर्याकरिता विलंब कळे, गगना सकळांची आकळे, पळापासून निवळे युगपर्यंत. म्हणजे सूर्यामुळे आपल्याला काळ कळतो. आपण काळाची गणना एका पळापासून एका युगापर्यंत करू शकतो. पळघटिका प्रहर दिवस, अहोरात्र पक्षमास, षडमास वरी युगास ठाव झाला. म्हणजे पळ म्हणजेच पल, घटिका प्रहर दिवस, अहोरात्र पक्ष मास, 6 महिने याप्रमाणे आपण युगापर्यंत कालगणना ही करू शकतो. बघा, समर्थांच्या काळानुसार पळ, घटका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष म्हणजे 15वडा, मास म्हणजे महिना, 6 महिने यानुसार, तर प्रचलित काळानुसार सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिना, वर्ष असं करत करत युगापर्यंतची कालगणना ही आपल्याला करता येऊ शकते. आजच्या प्रगत विज्ञानानं अनेक उपकरणं परग्रहावर सोडलेली आहेत, अनेक उपग्रह अंतराळात स्थिर केले आहेत. ते इच्छित स्थळी केव्हा पोहोचणार याची गणती देखील प्रकाश वर्षात केली जाते. म्हणजे सारांश असा आहे की अखिल ब्रह्मांड काळाच्या स्वाधीन आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. भगवंताच्या सत्य संकल्पाबरोबर जसा काळाचा उदय होतो तसा तो संकल्प पूर्णत्वास गेला की त्याबरोबरच काळाचा देखील ऱ्हास होतो. सृष्टी अस्तित्वात येऊन आतापर्यंत कृत, त्रेता आणि द्वापर युग लोटून आताच हे कलियुग चालू झालं आहे असं मानलं जातं. म्हणजे 4 युगांची एकूण 43,20,000 वर्ष झाली की एक कल्प संपतो आणि कल्पांतासमयी दृश्य सृष्टी नाहीशी होते. पुन्हा ती तशी अस्तित्वात येण्यासाठी मध्ये खूप मोठा काळ जातो. जे जे दृश्य आहे त्या सर्वांवर काळाची सत्ता चालते. कीटकांसारख्या जीवांचं आयुष्य काही तासांचं किंवा काही दिवसांचं असतं. पशुपक्ष्यांचं आयुष्य काही वर्षांचं असू शकतं, तर मनुष्य 100 वर्षापर्यंत जगू शकतो. देवादिकांचं आयुर्मान हजारो वर्षांचं असू शकतं, तर ब्रह्मा, विष्णू, महेश कल्पांतापर्यंत जीवित असतात. असं जरी असलं तरी हे सारेजण काळाच्या अधीन आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या चक्रातून कुणाचीच सुटका नाही. शिवाय काळाला प्रारब्धाची साथ असते. एखादं बी किंवा रोप लावलं की लगेच त्याला फळं येत नाहीत. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. तसंच योग्य वेळ येताच प्रत्येकाला, मग तो चल असो किंवा अचल, प्रारब्धवश फळ हे भोगावंच लागतं. काळ मनुष्यालाही अनेक विस्मयकारक अवस्था पाहायला लावतो.
भूतकाळातील घटनांबद्दल मनुष्य पश्चाताप करत बसतो, तर भविष्य काळाविषयी सतत तो भयग्रस्त असतो, धास्तावलेला असतो. एक तर तो गत गोष्टींच्या म्हणजे झालेल्या गोष्टींच्या आठवणींमध्ये रमतो किंवा झालेल्या गोष्टींमध्ये काय चुकलं आणि काय बरोबर याचा विचार करतो किंवा पुढच्या क्षणी काय होणार याची चिंता करत राहतो. म्हणजे वर्तमानात तो जगतच नाही. आत्ताच्या क्षणाचा आनंद लुटायच्या ऐवजी मनुष्य नेहमी भूत भविष्याच्या हिंदोळ्यांवर झोके घेत असतो. परमार्थात मात्र भूत भविष्य काळापेक्षा काल मर्यादेत राहूनही कालातीत होऊ शकतो. त्रिगुणांचा सामना त्याला करावा लागत नाही. वर्तमानात जगणं खरंच अवघड आहे, कारण सत्व रज तम हे गुण काळात इतके एकरूप झालेले असतात की मनुष्याला त्यांचा सतत मुकाबला करत राहावं लागतं. नामस्मरणाला बसलो की काही क्षणातच काळ आपला ताबा घेतो. आपलं मन भूत किंवा भविष्य काळात भरकटू लागतं. मनाचे असे संकल्प काळाच्या अधीनच तर असतात. आपली मती स्थिर न राहता तिला गती येण्याचं कारणच काळात एकरूप झालेले हे त्रिगुण आहेत. त्रिगुणांनी युक्त अशी सृष्टी म्हणून तर काळाच्या अधीन असल्याचं आपल्याला समर्थ सांगतायत. क्रेत त्रेत द्वापर कळी संख्या चालेली भूमंडळी देवांची आयुष्ये आगळी शास्त्री निरोपली. म्हणजे त्यानंतर कृत त्रेता द्वापर आणि कली अशी 4 युगे या भूमंडळावर चालत आलेली आहेत. याखेरीज देवांची आयुष्ये वेगवेगळ्या शास्त्रात वर्णन केलेली आहेत. ते देवत्रयाची खटपट सूक्ष्म रूपे विलगट दंडक सांडिता चटपट लोकांसह होते. म्हणजे त्या तिन्ही देवांची कार्ये सूक्ष्म रूपाने पण जिव्हाळ्याने चाललेली असतात. लोकांनी नीती नियम मोडले तर त्यांना पश्चातापाची पाळी येते. समर्थ म्हणतायत की सर्व सृष्टीच त्रिगुणांच्या मिश्रणानं भरलेली आहे. त्यामुळं त्यातील कोण थोर आणि कोण लहान हे सांगणं अवघड आहे. त्यामुळं या तिन्ही गुणांचे स्वामी एकाच योग्यतेचे आणि सारखेच महत्त्वाचे आहेत. म्हणून काळाचं रहस्य नीट समजून घेतलं पाहिजे. अन्यथा आपण कालाधीन राहूनच जीवन जगू आणि एका क्षणी सारं काही इथंच सोडून काळाच्या पडद्याआड निघून जाऊ. जसं आजाराचं योग्य निदान झालं नाही तर त्यावर योग्य औषधाची मात्रा देता येत नाही, तसं काळाच्या अधीन असलेल्या सृष्टीला नीट जाणल्याशिवाय समजून घेतल्याशिवाय आपल्याला काळाच्या पलीकडे जाता येणार नाही. कालातीत होण्याची अनुभूती ज्यांची त्यानंच उचलावी त्यानंच घ्यायला हवी. या मताला दुजोरा देणारीच समर्थांची पुढची ओवी आहे. असो ही जाणत्याची कामे नेनता उगाच गुंते भ्रमे प्रत्यये जान जानो वर्मे ठाई पाडावी. म्हणजे असो ही शहाण्या माणसांची कामे आहेत. अज्ञानी उगाच भ्रमाने गुंतून पडतो. अनुभवाने यातील रहस्य जाणून घ्यावीत. बघा, शहाणा जाणता विवेकी व्यक्तीच या गोष्टी नीट समजावून घेऊ शकतो. सामान्य जीव मात्र भ्रमात गुंतून पडतो. याशिवाय काळाची गुंतागुंत स्वतः अनुभवानं जाणून घ्यावी, जाणावी, तेव्हाच मूळ मायेच्या उगम बिंदूपर्यंत जाण्याचं सद्भाग्य प्राप्त होऊ शकतं. काळाशी 2 हात करून परब्रह्माशी हस्तोंदोलन कसं करावं याचं मार्गदर्शन समर्थ पुढच्या भागात करत आहेत. बघा, मूळ मायेबरोबरच काळाचाही उदय झाला हे आपण समजून घेतलं. मूळ माया जशी तिच्या उगमस्थानी अत्यंत शुद्ध असते, तसं काळ देखील त्याच्या उगमस्थानी शुद्धच असतो. मात्र सामान्य मनुष्य काळाला शुद्ध स्वरूपात अनुभवूच शकत नाही, कारण त्यानं काळालाही
अनेक उपाधींमध्ये अडकवलेला आहे. मानवी आयुष्य तर काळानं बांधलेलं आहेच, पण मनुष्य त्याच्या जीवनात सुखदुःखांसारख्या अनेक उपाधी काळावर थोपवत असतो. शुद्ध असलेल्या मूळ मायेला त्रिगुणांचा स्पर्श होताच जशी ती मलिन होऊ लागते, तसं शुद्ध असलेल्या काळावर आपण उपाधी लावू लागलो की तो गढूळ होऊ लागतो. काळाच्या संदर्भानं आपण अनेक शब्दप्रयोग नित्य जीवनात वापरतो, पण त्यामागील अर्थ आपल्याला नीट कळत नाही. समजा एखाद्या पोलिसाला किंवा एखादा पोलीस किंवा सुरक्षा रक्षकाला आपल्याला नेहमी त्याच्या गणवेशातच पाहायची सवय असते. त्याच्या ड्रेसमध्येच आपण त्याला पाहत असतो. पण तोच पोलीस किंवा सुरक्षा रक्षक साध्या वेशात समोर जर आला तर आपण त्याला चटकन ओळखू शकत नाही. तसं काळाला सुद्धा आपण नेहमी वेगवेगळ्या उपाधींमधून बघत आलेलो आहे. तोच काळ जर शुद्ध स्वरूपात समोर येऊन उभा राहिला, उभा ठाकला, तर आपण त्याला ओळखू शकत नाही. आपण काळावर किती प्रकारच्या उपाधी लावत असतो ते समर्थांनी बारकाईनं निरीक्षण करून पुढच्या काही ओव्यांमध्ये सांगून ठेवलेलं आहे. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ, आद्यत अवघा काळ, विलंबरूपी म्हणजे काळाला प्रसंगानुसार वेगवेगळी नामे प्राप्त होतात. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ इत्यादी. आरंभापासून शेवटपर्यंत काळ हा विलंब रूपच असतो. जे प्रसंगी झाले तेथे काळाचे नाव पडिले, बरे नसेले अनुमानले तरी पुढे ऐका. म्हणजे ज्या ज्या प्रसंगी जे घडते त्यानुसार काळाला नाव पडते. तर्काने कोणालाही जाणता येत नसेल तर पुढे सांगतोय ते ऐका. पर्जन्य काळ, शीतकाळ, उष्ण काळ, संतोष काळ, सुखदुःख आनंद काळ प्रत्यय येतो. म्हणजे पर्जन्य काळ, शीतकाळ, उष्ण काळ, संतोष काळ, सुख आणि दुःख, आनंद काळ यांचा प्रत्यय आपल्याला येतो. प्रातःकाळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ जाणिजे लोकी. म्हणजे प्रातःकाळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्वकाळ, कठीण काळ इत्यादी लोक जाणतातच. जन्मकाळ, बाळत्व काळ, तारुण्य काळ, वृद्धाप्य काळ, अनंत काळ, विषम काळ वेळेरूपे. म्हणजे जन्मकाळ, बाल्यकाळ, तारुण्यकाळ, वृद्धापकाळ, अंतकाळ, विषमकाळ हे वेळेनुसार प्राप्त होत असतात. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाळ, सकळा वेळा मिळोन काळ तयास म्हणावे. म्हणजे सुकाळ, दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाळ या सर्व वेळांना मिळून काळ म्हणावे. बघा आपल्याला समर्थांनी किती छान पद्धतीनं असं सांगितलेलं आहे. काळ त्याच्या परीनं एका गतीनं चालत असतो. त्याला स्वतःचा असा कोणताही गुणदोष नाही. आपणच त्याला प्रसंगानुरूप विविध नावं, विविध संज्ञा देत असतो. सृष्टीच्या निर्मितीचा तो उत्पन्न काळ, तिच्या अस्तित्वाचा तो सृष्टिकाळ, तिच्या नानाविध स्थित्यंतरांचा तो स्थितिकाळ, सृष्टी प्रलयाचा तो संहार काळ असं आपण म्हणतो. बघा सद्गुरूंचा आपण श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा जयजयकार असा उद्घोष करत असतो. म्हणजे तो अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे हे आपण मानतो. अशा अनंत ब्रह्मांडांचा काळ एकच असतो. एखाद्या ब्रह्मांडाचा सध्याचा काळ उत्पत्तीचा असेल, दुसऱ्या ब्रह्मांडाचा कदाचित स्थितीचा असेल, तर तिसऱ्या ब्रह्मांडाचा काळ हा संहाराचा असेल. या साऱ्या उपाधी सृष्टी संबंधित आहेत. सामान्य मनुष्याच्या जीवनाशी संबंधित असलेल्या काळाच्या उपाधी देखील समर्थ इथं सांगत आहेत.
आकाशातून मेघ अवनीवर जलवर्षाव करतात तो पर्जन्यकाळ म्हणजेच पावसाळा. अंगात हुडहुडी बनवणारा तो शीतकाळ म्हणजे हिवाळा. लाहीलाही करून सोडणारा तो उष्णकाळ म्हणजे उन्हाळा. हा काळ एकच, ना तो पावसानं भिजत, ना तो थंडीमुळं गारटत, ना त्याला उन्हामध्ये घाम येतो. बरं, एका भूभागाचा पावसाळा असेल तर त्याच वेळी दुसऱ्या भूखंडावर उन्हाळा अनुभवित असतो. तरी पण अशा उपाधी आपण काळावर लावतोच ना. मनाच्या संतुष्ट अवस्थेचा तो संतोष काळ, अनुकूल प्रतिकूलतेचा तो सुखदुःख आणि आनंद काळ आपण नित्य घटनांतूनच अनुभवतोच. एखाद्या मनुष्य सुखद क्षणांना हृदयामध्ये बंद करू इच्छित असेल तर त्याच वेळी दुसरा एखादा दुःखद क्षणांना विसरण्याचा प्रयत्न करत असेल. काळ एकच, पण मनोवृत्तीनं लादलेल्या उपाधी वेगवेगळ्या निरनिराळ्या असतात. इतकंच काय, एका दिवसाला आपण 3 काळात विभागून टाकलंय: प्रातःकाळ, मध्यान्हकाळ आणि सायंकाळ. सर्जनशीलतेचा तो वसंतकाळ, पवित्र असा पर्वकाळ, कष्टदायक असा कठीण काळ आपण तो जाणतोच. पहा, आपल्या जीवन कालावधीचे सुद्धा आपण विभाग केलेले: जन्मकाळ, बालपणीचा काळ, बालपणीचा सुखाचा काळ, कर्तबगारीचा तारुण्यकाळ, थरथरता वृद्धापकाळ, देहत्यागाचा तो अनंतकाळ, संघर्षाचा किंवा कटकटींचा विषमकाळ. असे काळ जीवनात आपण अनुभवतोच. सुखाचा, अनुकूलतेचा, चांगल्या पर्जन्यमानाचा तो सुकाळ, तर भीषण प्रश्नांचा, भ्रांतीचा, प्रतिकूलतेचा, अवर्षणाचा तो दुष्काळ. हेही काळाचे प्रकार आहेतच. उपासना मार्गातील प्रदोष काळ, पुण्यकाळ मानणारेही बरेच जण आहेत. अशा सगळ्या वेळा म्हणजे काळच होय. आता कोणी म्हणेल, हे सगळं तर आमच्या नित्य परिचयाचंच आहे. काळाबद्दल एवढं विस्तृत सांगण्यामागील समर्थांचं नेमकं प्रयोजन काय आहे? काळाबद्दल इतकं तपशीलवार सांगण्यामागं निश्चितच काहीतरी रहस्य दडलेलं आहे. वरवर या ओव्या वाचल्या तर ते आपल्या लक्षात येणार नाही. केवळ गुरुकृपेनं, सद्गुरू कृपेनं या ओव्यांमधील गर्भितार्थ आपल्याला टिपता येऊ शकतो. तेव्हाच दासबोधाच्या अवीट अशा रसपानाची कल्पना आपल्याला येऊ शकेल. समर्थांना जे सांगायचं आहे त्याचं गमक पुढच्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक, नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती. म्हणजे एक असताना दुसरेच काही वाटते, याला हीन विवेक असं म्हणतात. नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणतात. बघा, काळ हा त्याच्या मूळ स्वरूपात जसाच्या तसाच असतो. आपणच त्याच्याकडं अंतरंगातील प्रवृत्तींच्या चष्म्यातून पाहतो. विश्वात अनंत प्रवृत्तींची अनंत लोक आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं स्वतःची प्रवृत्ती काळाशी जोडत असतो आणि त्यानुसार काळाला एक नामाभिधान देत असतो. त्यामुळं आपण काळाला काळ म्हणून न पाहता त्याला दिलेल्या उपाधीतून पाहू लागतो. त्या उपाधीत मनाभोवती पिंगा घालू लागतात. कोणी त्याच्या गतकाळातील रम्य आठवणीत रमतं, तर कोणी तसा रम्य काळ आपल्या आयुष्यात कधी येईल या विचारानं कुढत राहतं. घाण्याला जुंपलेला बैल जसा गोल गोल फिरत राहतो, तसं आपण काळाच्या उपाधींमध्ये अडकून भूत भविष्यांच्या दावणीला बांधल्यासारखं तिथंच घुटमळत राहतो. त्यामुळं आपलं मन कधीच स्वस्थ होत नाही. समर्थांना यातून जो बोध द्यायचा आहे तो असा आहे की आपण काळाच्या या सर्व उपाधी झुगारून द्यायला हव्यात. आताचा क्षण जो आपल्या हातून निसटून चालला आहे त्या क्षणावर सार्थकतेची मोहर उमटवायला हवी.
काळाचं मूल्य आपण ओळखायला हवं। धनाढ्य माणसानं कोट्यावधींची जरी लाच दिली तरी यमदूत थोडंच त्याला सोडणार आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे। कारण समर्थांनी अगोदरच एक 3ऱ्या दशकामध्ये ओवी सांगून ठेवलेली आहे, ती म्हणजे कोण समयो येईल कैचा, याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती। हे समर्थ वचन नेहमी नजरेसमोर ठेवावं, म्हणजे काळाचं महत्त्व आपल्याला पटू लागेल। असं दिसून येतं की काळावरील उपाधीच जीवनात नाना प्रश्न समस्या निर्माण करतात। मग या उपाधी येतात तरी कुठून? त्यासाठी उपाधींच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे। दृश्यातील अर्थात या मानवी नगरीतील प्रत्येक वस्तूला जीवाला जसं काळाचं बंधन आहे, तसंच त्यांना प्रारब्धवश भोगांनाही सामोरं जावं लागतं। त्याप्रमाणे काळावर या उपाधी येतात त्या प्रारब्धवशच। प्रारब्ध जसं बदलता येत नाही, तसं काळावर कधीही उपाधी लादल्या, कितीही उपाधी लादल्या तरी काळाला बदलता येणं शक्य नाही आहे। म्हणजेच हातातून निसटलेला क्षण परत कधी येत नाही, हेच निर्विवाद सत्य समर्थांना या ओवीमधून या विवेचनातून स्पष्ट करायचं आहे। आल्या क्षणाचं जर सार्थक करायचं असेल तर काय करावं हे सुद्धा समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे। प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेकी जाणती। म्हणजे प्रवृत्ती अधोमुखाकडे म्हणजे अनेक तत्वांकडे जाते, तर निवृत्ती ऊर्ध्वमुखाकडे म्हणजे एकत्वाकडे धावते। एकत्वामुळेच नाना सुखे प्राप्त होतात, हे विवेकी लोक जाणतातच। बघा, प्रवृत्ती अधोमुखानं म्हणजेच खालच्या दिशेनं चालते, सूक्ष्मातून स्थूलाकडे धावते, तर निवृत्ती ही ऊर्ध्वमुखी म्हणजेच स्थूलातून सूक्ष्माकडे जाते। प्रवृत्तीला अनुसरून केलेल्या कर्मातून क्षणिक सुख लाभतं, असं अशाश्वत सुख निवृत्तीला अनुसरून केलेल्या कर्मातून मिळणाऱ्या शाश्वत सुखापासून आपल्याला वंचित ठेवतं। पण जे विवेकी आहेत, ज्यांनी काळाचं खरं स्वरूप जाणलं, प्रवृत्तीनुसार आलेल्या सुखदुःखाला प्रारब्ध म्हणून सहजतेनं स्वीकारलं आणि देहानं कर्तव्य कर्म करत असताना ज्यांनी निवृत्ती हे ध्येय ठेवलं, त्यांनाच शाश्वत सुख काय असतं ते उमगलं। आपण मात्र सुखाच्या शोधात या मायाजालातच अडकून पडलोय। प्रवृत्तीमुळं आपण सुखाच्या आशेत प्रपंचात गुंततो, तर निवृत्तीमुळं संत सतत परमानंद भोगत असतात। कारण निवृत्ती जडाला अचेतनाला बाजूला सारून संतांना चैतन्याकडं शाश्वत आनंदाची खाण असणाऱ्या परमात्म्याकडे नेत असते। संतांच्या या परमसुखाचा अनुभवच समर्थांनी या ओवीमध्ये शब्दबद्ध करून ठेवलेला आहे आणि आपल्याकडूनही ते तशीच अपेक्षा ठेवून आहेत। कर्तव्य कर्मांना तर फाटा द्यायचा नाही, पण त्याच वेळी आपलं लक्ष जीवन ध्येयाकडंच आहे ना, हेही सतत तपासत राहायला हवं। केवळ देहसुख लाभावं यासाठी जर जगणं असेल तर आपण प्रवृत्ती मार्गावरून अधोगतीला चाललो आहोत हे निश्चित। अशी कर्म ही मूल्यवर्धित नसतातच, पण तेच कर्मरत असताना जर आपला जितका काळ भगवंताच्या नामस्मरणात जात असेल, त्याचं मूल्यवर्धन मोजदाद करण्याच्या पलीकडे जाईल। इतकं की त्याद्वारे भगवंत भेटही होऊ शकेल। आणि समजा या जन्मी ती नाही झाली तर तरीही ती पुढच्या जन्मी म्हणजे पुढील जन्म उत्तमच मिळेल, जेणेकरून भगवंताची भेट घडणं फार सुलभ होईल, फार सुखकर होईल। तेव्हा काळाचं मूल्य वाढवणं हे प्रत्येकाच्या चिंतनाचा अविभाज्य असा भाग बनलं पाहिजे। प्रत्येकाला दिवसातले 24 तास उपलब्ध आहेत, त्यामधील प्रपंच
नोकरीधंदा, झोप, इतर कामं यासाठी मिळून 18 ते 22 तास खर्ची पडत असतील असं जर आपण गृहीत धरलं, तर उरलेले 2 तास प्रामाणिकपणे भगवंत स्मरणात घालवायला काय हरकत आहे? पहा, संत सांगतात की दिवसातील जो किमान 6 ते 7 तास नामस्मरण किंवा इतर साधन करतो, तो प्रथम श्रेणीचा साधक आहे. ज्याचं साधन 3 ते 6 तासापर्यंत आहे, तो द्वितीय श्रेणीचा साधक. आणि 3 तासापेक्षा ज्याचं कमी साधन चालतं, तो तृतीय श्रेणीचा साधक असतो. आपली गणना कुठल्या श्रेणीत होते याचं प्रत्येकानं आत्मपरीक्षण करावं. नियमानं जितकं काही आपण नाम घेऊ ते तरी किमान तळमळून अंतःकरणपूर्वक घेतलेलं असावं. एवढं तरी आपण करू शकतो ना? भले आपण तृतीय श्रेणीतील साधक असू, पण रोजची जी नामस्मरणाची एकाच दुसरी माळ होते, ती करत असताना सद्गुरूंचं मनोभावे स्मरण करावं. कारण सद्गुरूंना नाम हे त्यांच्या प्राणाहून प्रिय असतं. ही भावना जागृत ठेवून नामस्मरण करावं. एखाद्याला तेही शक्य नसेल तर किमान नाश्ता आणि जेवणाच्या अगोदर थोडा वेळ का होईना राम नाम घेता येईल का ते पाहावं. हेही शक्य नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी तरी किमान थोडा वेळ जप करावा. इतकंही जमणार नाही असं एखाद्याला वाटतं, त्यानं जीवनात किमान एकदा तरी अत्यंत तळमळून सद्गुरूंचरणी लोटांगण घालावं आणि त्यांना सांगावं, हे गुरुराया, मी आहे तो हा असा आहे. मनुष्य जन्म मिळालाय खरा, पण काळाचं गणित काही केल्या माझं मेळ खात नाही. प्रवृत्तीला शरण गेल्यानं माझा जन्म वाया चाललाय. इतका विवेकहीन आहे मी. तूच मला सावरायला हात दे रे बाबा. असं काकुळतीला येऊन आपण प्रार्थना जरी केली तरी करुणा निदान असणाऱ्या संतांच्या गुरुरायांच्या हृदयाला पीळ पडल्याशिवाय राहणार नाही. पुढे, ब्रह्मांड रचना जेथून झाली तेथे विवेकी दृष्टी घाली. विवरता लाधली पूर्वापार स्थिती. म्हणजे ज्या निश्चळ परब्रह्मापासून ब्रह्मांड रचना झाली तेथे विवेकी लोक आपले लक्ष केंद्रित करतात आणि त्याचे अनुसंधान करता करता त्यांना पूर्वापर स्थिती म्हणजे परब्रह्माशी तादात्म्य प्राप्त होते. प्रपंची असोन परमार्थ पाहे, तोही ये स्थिती ते लाहे. प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये. म्हणजे जो कोणी प्रपंचात असून याप्रमाणे परब्रह्माचे निरंतर अनुसंधान करतो, त्यालाही परमार्थाची प्राप्ती तो प्रारब्धाच्या योगाने लोकात राहत असला तरीही होते. सकळांचे एकची मूळ, एक जाणते एक बाष्कळ. विवेके करून तत्काळ परलोक साधावा. म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म हेच सर्वांचे मिळून एकच मूळ आहे. काही लोक शहाणे असतात, काही मूर्ख असतात. शहाण्या लोकांनी विवेक करून तत्काळ परलोक साधावा. तरीच जन्मांचे सार्थक भले पाहती उभय लोक. कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे. म्हणजे असे केले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. भले लोक असतात तेच इहलोक आणि परलोक या दोन्हींचा विचार करतात. म्हणून विवेकाने मूळ परब्रह्मापर्यंत पोहोचले पाहिजे. समर्थ आपल्याला सांगतायत की प्रारब्धाचा जसा योग असेल तसा असो, काळ सुखाचा असो किंवा दुःखाचा, माणसानं विवेक करून काळाचं स्वरूप ओळखावं आणि प्रपंच करता करता परमार्थ साधावा. तरच त्याच्या जन्माचं सार्थक होतं. संत सांगतात, सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे प्रत्येक क्षणांवर भगवंताच्या नामाची मोहर उमटवावी. काळाच्या उपाधीमध्ये न अडकता वर्तमानावर म्हणजेच आपल्या क्षणांचं भगवंताच्या नामानं सोनं केलं तर तेच या आयुष्यात किंवा पुढच्या आयुष्यात भगवंत भेटीचं भांडवल ठरेल. यात कोणतीही शंका नाही.
अशा या दिव्य भांडवलाच्या संचयासाठी आपली आंतरिक बैठक कशी असायला हवी, त्यासाठी काय तयारी करायला हवी, याविषयीचं मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन समर्थ पुढे करत आहेत. दृश्य विश्व काळाच्या बंधनात असल्यामुळं आपणही काही मोजके श्वास घेऊन जन्माला आलेलो आहोत. ते संपले की आपण पुन्हा काळाच्या गर्तेत लुप्त होणार आहोत. अशा या काळावर विजय मिळवण्याच्या दृष्टीनं काय करायला हवं, याचं मार्गदर्शन आपण समर्थांकडून घेत आहोत. मूळ मायेबरोबरच निर्माण झालेल्या काळावर मनुष्यानं लावलेल्या अनेक उपाधींचं चिंतन आपण मागच पाहिलेलं आहे. समर्थ आता आपल्याला काळ सार्थकी कसा लावावा याचं गुपित सांगणार आहेत. उद्योगधंद्यांमध्ये उत्पादकता वाढवण्यावर नेहमी भर दिला जातो. त्यामध्ये इंग्रजीत सांगायचं झालं तर व्हॅल्यू ॲडेड टाईम म्हणजेच उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग करून उत्पादन किती वाढवू शकतो अशी एक संकल्पना असते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातीलही व्हॅल्यू ॲडेड टाईम शोधायला हवा. म्हणजे कसा, तर भगवंतानं आपल्याला किती आयुष्य दिलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही, पण आपल्या हाती असलेल्या वेळेपैकी किती काळ आपण भगवंताच्या स्मरणात घालवला याचा हिशोब प्रत्येकानं मांडायला हवा. भगवत स्मरणाशिवाय गेलेले क्षण हे वाया गेलेले, अनुत्पादक ठरलेले आहेत. ते कधीच परतून येणार नाहीत. याचाच अर्थ भगवंतानं दिलेल्या संधी आपण मातीमोल करत आहोत हे ध्यानात घ्यावं. गेलेल्या वेळेचं ठीक आहे, पण आताच्या क्षणीसुद्धा आपण केवळ पश्चातापच करत बसलो तर हेही क्षण वाया जाणार आहेत. हे आपण नको का लक्षात घ्यायला? तेव्हा आपल्याला मिळालेला प्रत्येक क्षणाचं सोनं कसं करता येईल? सोनं करायचं असेल, काळाचं मूल्यवर्धन करायचं असेल तर जसं समर्थ सांगतात त्याप्रमाणे आपला काळ प्रवृत्ती रूप न घालवता तो निवृत्ती रूप व्यतीत करायला हवा. प्रवृत्ती आणि निवृत्ती ही जीवनाची दोन अंग आहेत. प्रवृत्तीपर होऊन जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा त्यानुसार त्याची फळंही आपण भोगत असतो. अशा कर्मांचं खरं फळ काय मिळवलं, यात काळाचं असं कोणतं मूल्यवर्धन झालं असं समर्थ आपल्याला विचारतात. हेच पाहना की बदल म्हणून आपण एखाद्या पर्यटनस्थळी राहायला गेलो किंवा राहायला जातो. थोडा काळ तिथं राहून त्या ठिकाणचं सुख उपभोगून पुन्हा आपण जेव्हा स्वगृही परततो तेव्हा तेथील गोष्टी आपण सोबत आणत नाही, कारण त्या आपल्या नसतात. आपल्या जीवनाचंही काहीसं तसंच आहे. आपण देहरूपी वस्तूत राहतो, अनेक सुखोपभोग घेत असतो, पण देह त्यागानंतर इथली कुठलीही गोष्ट आपल्यासोबत येत नाही. बरं, हे आपल्याला सर्वांना ठाऊक नाही आहे का? पण तरीही भ्रमिष्ठासारखं आपण जीवनातील बराच काळ देहसुख मिळवण्याच्या धडपडीतच घालवतो. हे पाहून संतांना किती वैषम्य वाटत असेल याचा आपण विचार करावा. देहासक्ती, स्वार्थी प्रवृत्तीच आपल्याला सदुपयोग करण्यापासून, काळाचा सदुपयोग करण्यापासून रोखून धरत असते. म्हणूनच आपल्या प्रवृत्तीपर वर्तणुकीत सुधारणा व्हावी या हेतूनं समर्थांनी आपल्याला प्रवृत्तीतून निवृत्तीकडे जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे. विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक कायचा. म्हणजे जे लोक विवेकहीन असतात ते पशुसमान जाणावेत. त्यांचे भाषण ऐकून त्याप्रमाणे आचरण केल्यास परलोक कुठला मिळणार? बरे आमुचे काये गेले, जे केले ते फळास आले, पेरिले ते उगवले भोगती आता. म्हणजे माणूस अविवेकीपणाने वागला तर आमचे काही नुकसान होणार नाही. त्याने जे केले असेल त्याचप्रमाणे फळ त्याला प्राप्त होईल.
किंवा प्राप्त झालेले आहे. जे पेरले असेल तेच आता उगवले आहे आणि तेच आता त्यांना भोगावे लागत आहे. पहा, समर्थांनी या ठिकाणी किती सुंदर असं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात की इतकं सांगूनही जर कुणी विवेकहीनपणे वागत असेल तर त्यात आमचं काहीही नुकसान नाही. जे पेरलं तेच उगवतं. या न्यायानं मनुष्य जशी कर्म करतो तशी तो फळं भोगतो. प्रवृत्तीनुसार झालेली कर्म तो काळ वाया गेला, निवृत्तीपर झालेली कर्म तो काळ सार्थकी लागला. हे तुम्ही जाणताच. तुमच्या हाती असलेल्या प्रत्येक क्षणांवर नामाची मोहर जर उमटू शकला नाहीत तर त्यात तुमचंच नुकसान आहे. हे कळत असूनही तुम्ही विचारांची दिशा बदलणार नसाल, जन्माचं सार्थक करून घेणार नसाल तर आम्ही संत मंडळी अजून काय करणार, असं विचारत समर्थ आपल्याला काळाचं मोल जाणण्यासाठी अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करत आहेत. रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी शारदा माता त्यांच्या आयुष्याच्या शेवटी अहोरात्र जप करीत असत. त्याचं कारण विचारल्यावर एकदा त्या म्हणाल्या होत्या, माझी मुलं माझ्याकडे येतात, नाम घ्या म्हणून विनवतात. नाम त्यांना मिळाल्यावर ते ज्या पद्धतीनं घ्यायला पाहिजे तसं ते करत नाहीत. त्या लेकरांवरील मायेपोटीच त्यांचंच राहिलेलं नाम मी घेत असते. पहा, आपल्यासारख्या मूळ जीवांचा उद्धार व्हावा म्हणूनच संत सदैव नामात राहिले आणि आहेतही. अशी ही सद्गुरू माऊली आपल्यासाठी इतकं सोचते. मग तिनं सांगितलेली एकच गोष्ट आपल्याला ऐकायची आहे, करायची आहे आणि ती म्हणजे जास्तीत जास्त काळ नामस्मरण. हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचं म्हणणं ऐकलं तर काय होईल हे माहीत आहे. समर्थ सांगतात, पुढेही करी तो पावे, भक्ती योगे भगवंत फावे, देव भक्त मिळतात दुनावे. समाधान म्हणजेच पुढेही जो जसे करतो त्याला तसे फळ मिळते. म्हणून भक्तियोगाने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. देव भक्ताचे मिलन झाले की समाधान दुपटीने वाढते. बघा, या ठिकाणी समर्थांना काय सांगायचं आहे की प्रपंच नेटकेपणानं करणं, मुलाबाळांचं चांगलं संगोपन करणं, धनसंपदा नाव लौकिक कमवणं हे कर्तव्य कर्म म्हणून ठीक आहे. पण ते सगळं करत असताना भगवंत प्राप्तीसाठी म्हणून आपण काय केलं ते अधिक महत्त्वाचं आहे. तेव्हा आतापासून तरी साधनेत, भक्तीत जास्तीत जास्त काळ घालवला तर भगवंत भेट या जन्मात होणं अवघड नाही. भगवंत भेट झाली की भक्ताचं समाधान दुणावतं, दुप्पट होतं हे सांगायला नकोच. सीतेचा शोध लावून झाल्यावर अशोक वाटिकेत धुमाकूळ घालणाऱ्या हनुमंताला इंद्रजितानं पकडून रावणासमोर आणलं तेव्हा हनुमान स्वामींनी रावणाला समजवताना काय म्हणाले ते शब्दबद्ध करताना रामचरितमानसच्या सुंदरकांडात तुलसीदास लिहितात, राम नाम बिनु गिरा न सोहा, देखो बिचारी त्यागी मदमोहा, बसनहीन नहीं सोह सुसारी, सब भूषण भूषित बर नारी. अर्थात सर्वांगावर दागिने घालून नटलेली स्त्री कपड्याविना शोभून दिसत नाही. तसं सर्वांगानं परिपूर्ण असा प्रपंच असूनही त्यात भगवत भक्ती नसेल अशा मनुष्याचं जीवन म्हणजे केवळ उच्छृंखलपणाच ठरतो. राम नामाविना त्याच्या वाणीला शोभाच नाही. पुढे कीर्ती करून नाही मेले, ते उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन भुलले. काय सांगावे, म्हणजे जे मरणापूर्वी कीर्ती संपादन करीत नाहीत ते जगात उगाचच येत असतात आणि जात असतात. शहाणे असूनही भुलतात, याला काय म्हणावे. येथील येथे अवघेच राहते,
ऐसे प्रत्यास येते, कोण काय घेऊन जाते. सांगा नाका म्हणजे येथील सर्व वस्तू असतील किंवा व्यक्ती असतील त्या येतेच राहतात. ही गोष्ट तर नेहमी आपल्याला अनुभवायला येते. मरताना कोण काय घेऊन जाते का, जरा सांगा तर खरं, असं समर्थांना या ठिकाणी म्हणायचं आहे. बघा, या जगामध्ये आपण जे कमवलंय ते सारं इथंच राहणार आहे. आजपर्यंत कुणी यातली बरोबर एकही गोष्ट घेऊन जाऊ शकलाय का? इहलोक सोडून जाताना फक्त एकच गोष्ट सोबत येऊ शकते आणि ती म्हणजे काळाच्या सत्तेत राहूनही केलेली भगवंताची भक्ती, त्याचं स्मरण. काळ सार्थकी लावणारा भक्त जेव्हा भगवंताच्या दारी जातो तेव्हा त्याची कीर्ती दिगंत होते. जीवनाचं खरोखरीच मूल्य वाढवायचं असेल तर प्रत्येक क्षणावर राम नामाचा ठसा उमटवायला हवा. अत्यंत निरुपाधिक असं नामस्मरणाचं साधन संतांनी आपल्याला दिलेलं आहे. ज्या योगे जीवनाच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा कुठल्याच काळात साधनेचे वेगळे असे कष्ट उपसावे लागत नाहीत. नामस्मरण आपण ज्या अवस्थेत असू त्या अवस्थेत आपल्याला भगवंताशी जोडत असतं. भगवंतापासून मग आपण विभक्त राहूच शकत नाही. अशा भक्तियोगातूनच आपल्या जीवनात खरी सुप्रभात होते आणि भगवंताची मंगलमय आभा जीवनाला व्यापून टाकते. त्यासाठी काळाचा महिमा जाणून तो व्यर्थ न जावा यासाठी किती त्वरा करायला पाहिजे हे समर्थ आपल्याला पुढच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये समजून सांगत आहेत. मनुष्याचे भूतलावरील श्वास हे ठरलेले आहेत. गेलेला श्वास, गेलेला क्षण हा कधीच परत येत नाही. तेव्हा आताचा क्षण प्रवृत्तीनुसार देह सुखासाठी घालवायचा का निवृत्तीपर भगवंताच्या नाम साधनेत घालवायचा, हा प्रश्न ज्याचा त्यानं विवेकानं सोडवायला हवा. मात्र दुर्दैवानं विवेकाच्या अभावामुळं म्हणा, जुन्या विचारांमुळं, संस्कारांमुळं म्हणा, समाजाच्या दडपणामुळं म्हणा किंवा प्रपंचाच्या चाकोरीबद्ध व्यवस्थेमुळं म्हणा, आपला बहुतांश काळ हा स्वाभाविकपणे प्रवृत्ती प्रधान कर्मातच जातो. त्यामुळं आपल्या क्षणावर नामाची मोहर उमटविण्याचं राहूनच जातं. सद्गुरू हे म्हणतात की प्रपंच हा होत असतो, परमार्थ हा करावा लागतो. पण आपल्याला मात्र याच्या उलट सांगितलं जातं आणि तेही समर्थांच्याच ओवीचा आधार घेऊन. पहा, याच दशकातील विवेक वैराग्य नाम, याच दशकातील पहिल्या समासात ओवी होती. पहिलीच ओवी, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. बघा, यातील आधी प्रपंच करावा आणि मग निवृत्तीनंतर जमलं तर परमार्थ करावा, असा नेमका चुकीचा अर्थ आपण उचलतो. नेटका म्हणजे गरजेचं आहे तेवढाच. जीवन ध्येयच हरवून जाईल इतका अवास्तव पसारा नसलेला, असा अर्थ समर्थांना अभिप्रेत आहे. आटोपशीर प्रपंचाला आवश्यक त्या गोष्टी थोडक्या काळात करून उरलेला जास्तीत जास्त वेळ भगवत जनाकडं वळवावा, असा या ओवीचा अर्थ आहे. तुमचा आमचा प्रपंच कसा असतो माहीत आहे का? आचार्य अत्र्यांच्या किस्स्यातील माणसासारखा. एका माणसाकडं खूप गाद्या पांघरून होती. लोक झोपायला येतील त्याप्रमाणे त्यांना तो द्यायचा. नंतर त्याला सवय जडली. रात्र झाली की तो गाद्या पांघरून पसरवायला लागायचा. किती लोक आणि केव्हापर्यंत येऊ शकतील याचा अंदाज किंवा विवेक न करता तो सर्व गाद्या पसरवायचा. ते करता करता रात्र उलटून जायची. सकाळ होताच त्या साऱ्या गाद्या पांघरून उचलून नीट ठेवेपर्यंत त्याचा दिवस जायचा. या नसत्या उपद्व्यापात
त्याला स्वतःला ना विश्रांती मिळायची ना चांगला मोबदला, फुकट मेहनतच. त्याप्रमाणे विवेक न करता आपण प्रपंच करत राहतो आणि परमार्थ बाजूलाच पडतो. मुळातच अपूर्ण असलेल्या प्रपंचाला पूर्ण करण्याच्या धडपडीत प्रवृत्तीच्या माग तोंडाला फेस येईपर्यंत जरी धावलं तरी प्रपंच पूर्ण काही होत नाही, समाधान लाभत नाही, ते नाहीच. प्रपंच आणि परमार्थाबद्दल सामान्य जनांचा विचार कसा असतो ते सांगताना सद्गुरू म्हणतात की एक मनुष्य बायको लहान मुलांसह सद्गुरूंकडे दर्शनासाठी येत असत. महाराजांनी त्याला नाम घ्यायला सांगितलं तेव्हा तो म्हणाला, नुकतंच लग्न झालंय, मुलंही लहान आहेत, त्याचं शिक्षण वगैरे झालं की तो नाम घेईल. काही वर्षांनंतर पुन्हा त्याची भेट झाल्यानंतर सद्गुरूंनी नामाचा विषय त्याच्यासमोर काढला तेव्हा तो सांगू लागला, मुलाचं शिक्षण झालंय, त्याच्या नोकरी धंद्याचं एकदा बघतो, त्यांचा प्रपंच मार्गाला लावून देतो आणि मग मी नामाला सुरुवात करतो, लगेच नामाला लागतो. मध्ये बराच कालावधी गेला. पुन्हा भेट झाल्यानंतर सद्गुरूंनी तोच प्रश्न त्याला विचारला. त्यानंतर तो म्हणाला, नातवंड लहान आहेत, ती थोडी कळती सवरती झाली की मग मी मोकळाच आहे नामस्मरणासाठी. असं करता करता त्याचा अंतकाळ समीप आला तरी त्याला नाम घ्यावंसं वाटलं नाही, कारण त्याची प्रपंचातील आसक्ती, प्रपंच प्रवृत्तीनं करण्याची भूमिका, असा प्रवृत्तीपर प्रपंच करणं हा काळाचा घोर अपव्यय आहे. हे सूत्र जर आपण या समासामधून शिकलो आणि काळ सार्थकी म्हणजेच नामात घालवू लागलो तर आपल्या जीवनातही मोठी क्रांती घडू शकते. संत म्हणतात की आपण भगवंताला काय अर्पण करावं याविषयी एक छान रूपक असतं. ते म्हणतात, आपण भगवंताला चांगल्या प्रकारे पक्व झालेलं फळ अर्पण करतो. ते फळ प्रसाद म्हणून खाण्यासाठी योग्य असतं, म्हणजे ते अगदी कच्चं नसतं किंवा खूपच पिकल्यानं लिबलिबीत खराबही झालेलं नसतं. त्याप्रमाणे आपल्या जीवनातील पक्व काळ भगवंताच्या नामस्मरणासाठी अर्पण करावा. म्हणजे कुठला नेमका काळ? बालपणीचा शिक्षणाचा काळ, तारुण्याचा नोकरीधंद्यात स्थिर स्थावर होण्याचा काळ म्हणजे कच्च्या फळासारखा, तर निवृत्तीकडे झुकलेला वार्धक्याचा काळ म्हणजे खूपच पिकलेला किंवा सडण्याच्या मार्गावर असलेल्या फळासारखा. या दोन्ही काळापेक्षा मध्यम टप्प्यातील पक्व जीवनाचा काळ भगवंतासाठी देण्यास अधिक योग्य असतो. या टप्प्यावर संघर्ष संपून प्रपंच स्थिरावलेला असतो. अवकळपणा मागं पडून विवेक विचार मनी रुजत असतो. वैराग्य अंगी बांधण्याची आंतरिक तयारी होऊ लागलेली असते. उर्मी बऱ्यापैकी शमलेली असते आणि मनाचा ओढा परमार्थाकडे वळू लागलेला असतो. याच अनुषंगानं समर्थ पुढील ओवीतून उपदेश करत आहेत. पदार्थी असावे उदास, विवेक पाहावा सावकाश, येणे करिता जगदीश अलभ्य लाभे. म्हणजे म्हणून दृश्य पदार्थाविषयी अनासक्त राहून सावकाश सारासार विवेक करीत असावे, म्हणजे विवेकाच्या योगे जगदीशाचा अलभ्य लाभ होतो. दृश्य वस्तूंविषयी अर्थातच घरदार, पैसा अडका, कपडा लत्ता आदी गोष्टींबद्दल अनासक्त राहायला हवं. या गोष्टीच आपल्याला प्रपंचाशी बांधून घालत असतात, बांधून ठेवत असतात. आपली स्वाभाविक वृत्ती कशी असते ते पहा. पायी जाणाऱ्यांना सायकल हवीशी वाटते, सायकल असणाऱ्यांना मोपेड किंवा मोटरसायकल पाहिजे असते. पण त्यात समाधान मानावं तर तेही नाही, कारण आता मोटर गाडी हवीशी वाटू लागते. मोटार गाडी मिळाली
की त्यातही आनंद राहत नाही. त्याहून मागणी आलिशान कार असावी अशी इच्छा होते. म्हणजे ही इच्छा अपेक्षांची मालिका वाढतच जाणारी असते. अर्थात इच्छा आकांक्षा असणं, स्वप्न असणं यात काहीही गैर नाही. त्यासाठी प्रयत्न जरूर करावेत, पण ते करताना आपण त्याची किंमत कशानं चुकती करतोय याचंही भान ठेवायला हवं. एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा की त्याची किंमत अखंड भगवंत स्मरणाने, भगवंताच्या नामस्मरणाने चुकती होईल, हे ध्यानात ठेवा. अशा वृत्तीवर बोट ठेवणारीच समर्थांची पुढील ओवी आहे. जगदीशा परता लाभ नाही, कार्याकारण सर्व काही, संसार करीत असताही समाधान. म्हणजे जगदीशाहून श्रेष्ठ दुसरा कोणताही लाभ नाही. योगायोगाने सर्व काही होते. या भावनेमुळे संसारही समाधानास कारण होतो. बघा, समर्थ म्हणतायत, भगवंत प्राप्तीसारखा दुसरा कोणताही लाभ या जगात नाहीये. हे सर्वांनी आपल्या मनात पक्क करावं. प्रपंचाला आवश्यक तेवढी कर्म केली, आता प्रयत्नांती जेवढं मिळालंय त्यात आनंद आहे, अशी एक मर्यादा रेषा आखून घेऊन त्याच्या आत थांबण्याची जर आपण सवय लावून घेतली तर बराच वेळ आपल्या हाती शिल्लक राहू शकतो. तो आपण भगवंत स्मरणाकडे वळवू शकतो. प्रपंचात राहूनच ईश्वर भजनात राहू शकतो. आणि नामसकीर्तनात वेळ जाऊ लागल्यामुळं आपसुकच समाधान लाभू लागतं. कुणी म्हणेल आमच्याकडं विपुल धनसंपत्ती आहे, खूप धनसंचय आहे, मग त्याचा उपभोग नको का घ्यायला? आणखी एखादा असंही म्हणेल की मालमत्तेच्या सुरक्षेचीच आम्हाला जास्त काळजी लागून राहिलेली आहे. याचं उत्तर समर्थ लगेचच तात्काळ देतात. मागा होते जनकाधिक, राज्य करिताही अनेक, तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असती. म्हणजे पूर्वी जनकाधिकांसारखे अनेक राजे राज्य करीत असतानाही मुक्त झाले, त्यांच्यासारखे पुण्यश्लोक आताही अनेक आहेत. बघा, समर्थांनी लगेचच उत्तर दिलेलं आहे. ते काय आपल्याला सांगतायत की राजा जनक अत्यंत वैभव संपन्न होता, पण अंतरंगातून तो तितकाच निर्लेप होता. अनासक्त असल्यामुळं त्याचं समाधान अभंग राहिलं. कैक वर्षापूर्वी हे घडलं. आता तसं घडणं अशक्य आहे. हा आपला गैरसमज लागलीच दूर करताना समर्थ सांगतायत की जनकासारखे कित्येक धनवान, मोठा व्याप असणारी मंडळी आजही आहेत, जी निरासक्त होऊन अंतरीचं समाधान कायम ठेवून आहेत. निवृत्तीपर जगण्यातूनच आंतरिक विषय त्याग घडू शकतो. माझं माझं करणारा आंब्याच्या कोळीप्रमाणे आसक्तीत लडबडलेला असतो, तर अनासक्त मनुष्य चिक्कूच्या बीप्रमाणे सगळ्यात असून त्यात नसल्यासारखा असतो. असा मनुष्य राजमहालात असला काय किंवा चंद्रमौळी झोपडीत राहिला काय, त्याचं समाधान अखंड असतं. त्याचा आंतरिक आनंद कायमच राहतो. आपली अशी वृत्ती तयार झाली आहे का, हे प्रत्येकानं बघितलं पाहिजे, हे प्रत्येकानं बघावं. अशी निवृत्तीपर अवस्था जर टिकू लागली तर समजावं की प्रपंच हा होत असतो, परमार्थ हा करावा लागतो. हे सूत्र आपल्या जीवनात उतरू लागलं आहे. धबधब्यातून पाणी लिलयाखाली कोसळत असतं, त्यासाठी त्याला कुठले कष्ट पडत नाहीत. तसं प्रवृत्तीला अनुसरून जगल्यामुळं आपण आपसुकच अधोगतीला जात असतो, मोहमायेत अडकत जातो. पण धबधब्याचा प्रपात कुठून कोसळतोय ते पाहायचं असेल तर खूप परिश्रम करून वर चढून जावं लागतं. त्याप्रमाणे परमार्थात खालून वर, अर्थात आसक्तीतून निरासक्तीकडं, जडाकडून सूक्ष्माकडं, म्हणजेच मूळ मायेच्या दिशेनं जाण्यासाठी अथक परिश्रमांची जरुरी असते. शिवाय घसरण्याची भीतीही असतेच. त्यामुळं
अखंड सावध राहून विवेक विचारानं जो निवृत्तीपर जीवन जगतो त्यानं जीवनात परमार्थिक दृष्ट्या काहीतरी साध्य केलं असं म्हणता येईल. अन्यथा चिखलमातीत बरबटून आलेलं मूल जसं आईची बोलणी खातं तसं विषय विकारात बरबटलेला आपला सूक्ष्म देह तो पाहून तो बघून भगवंतही आपल्यावर ओरडतो, नाराज होतो आणि पुन्हा अंतर्बाह्य स्वच्छ होण्यासाठी सद्गुरूंकडे पाठवणी करतो. जन्म मृत्यूच्या या चक्रातून सुटायचं असेल तर प्रवृत्तीला अनुसरून जगणं सोडता यायला हवं. उत्तुंग कर्म करतानाही अंतरंग निवृत्तीपर ठेवता यायला हवं. तरच समर्थांना अपेक्षित असलेला संसारातील नफा आपल्याला प्राप्त होईल. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. म्हणजे एखादा राजा असताना त्याचा मृत्यूकाळ आल्यावर त्याने मृत्यूला लक्ष कोटी द्रव्य देण्याचे कबूल केले तरी काही केल्या मृत्यू त्याला सोडित नाही किंवा काळ त्याला सोडत नाही. ऐसे हे पराधीन जिने, यामध्ये दुखणे बहाने, नाना उद्वेग चिंता करणे. किती म्हणोनी म्हणजे असे हे मानवाचे जिने अत्यंत पराधीन आहे. त्यातच दुखणी वाणी, नाना उद्वेग, नाना चिंता यांनी माणूस त्रस्त होतो. ते किती म्हणून सांगावे. हाट भरला संसाराचा, नफा पहावा देहाचा, तरी या कष्टाचा पर्याय होतो. म्हणजे याप्रमाणे हा संसाराचा बाजार भरलेला आहे. या देवाची प्राप्ती हा नफा कसा मिळेल ते आधी पाहावे. त्यासाठी कसून प्रयत्न करावे तरच सर्व कष्टांचा मोबदला मिळतो. पहा, शेवटच्या ओळीमध्ये समर्थांनी किती छान सांगितलेलं आहे की प्रपंचरूपी व्यवहारात देवप्राप्तीच्या दृष्टीनं किती फायदा झाला ते पाहावं. किती क्षण प्रवृत्तीपर तर किती क्षण निवृत्तीपर गेले. प्रवृत्तीनं वागल्यामुळं मी काय कमवलं आणि निवृत्तीनं वागल्यामुळं माझ्या हाती काय लागलं याचा प्रत्येकानंच हिशोब मांडावा. भगवत नामात गेलेले क्षणच हा संसारातील खरा नफा होय. सद्गुरू म्हणत, दुकान पेढ्याचं घातलं काय किंवा कोळशाचं घातलं काय, शेवटी नफा किती होतो ते महत्त्वाचं आहे. तसं प्रपंच छोटा मोठा असला किंवा म्हणजे प्रपंच छोटा मोठा असला काय किंवा गरीब श्रीमंतीचा असला काय, भगवंत भेट व्हावी म्हणून तुम्ही किती प्रयत्न केले याला अधिक महत्त्व आहे. प्रपंच बेताचा केला पण त्यात भगवंत प्राप्ती करून घेतली तर सर्व काही मिळवलं. पण भक्तीविना प्रपंच केला तर सर्व मिळूनही तो तोट्याचाच व्यवहार होतो. सर्व कष्ट वाया गेल्यासारखेच होतात. म्हणूनच समर्थ काळाचं मोल जाणून वेळीच जागं होण्याला आपल्याला सांगत आहेत. गेलेला काळ परतून येणं शक्य नाहीये, तेव्हा पश्चातापात वेळ न दवडता आताच्या क्षणापासून भगवत भक्तीला सुरुवात करण्याचा आग्रह ते आपल्याला करत आहेत. तेव्हा समर्थांना या ठिकाणी सांगायचे की हे श्रोते हो, अजूनही वेळ वायाला गेलेली नाही. या क्षणापासून प्रामाणिकपणे तळमळून नामस्मरणाला सुरुवात करा किंवा आपण सर्वच नामस्मरण करूया. प्रत्येक क्षण नामात कसा जाईल ते पाहूया. नामामध्ये ज्यांचा प्राण आहे असे सद्गुरू मग काळालाही पुरून उरतील. तो काळ आपल्यासाठी सुकाळ ठरेल आणि भगवत भेटीची सकाळ आपल्या जीवनात सत्वर उजाडेल. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे काळ रूप नाम. समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.